हाय हॅलो नमस्कार. कसं काय मंडळी, वेलकम टू माय चॅनल व्लॉग विथ गौरी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण लवकर उठलेलो आहोत कारण का आम्ही जात आहोत एक ट्रिपला, ग्रुप पिकनिकला जात आहोत. तर आता आम्ही ऑन द वे आहोत बिकॉज आम्ही एक लोकेशन ठरवलं, तिथे आम्ही सगळे भेटणार आहोत. हॅलो मम्मा. हॅलो. आम्ही निघालेलो आहे आता आणि जातो आहोत कलेक्टर ऑफिसकडे बिकॉज तिथे येणार आहे आमची बस. लेट्स सी. सगळे लोक पोचलेले आहेत. आमच्या बस पण आलेल्या आहेत. हॅलो गुड मॉर्निंग. हाय बोला सगळ्यांनी. सगळ्यांनी हाय बोला. बघा बस आलेले आहेत आणि कोण कोण आलंय बघूया आपण. हॅलो गुड मॉर्निंग. सगळ्यांनी हाय बोला. सामान ठेवजा. आम्ही पोहोचलेलो आहे. आमच्या बस पण आलेल्या आहेत. मरणाचं सकाळी लवकर उठून आत्ता बस आलेली आहे. चहा प्यायला गेलेत काही लोक आणि आम्ही आलेलो आहे मेदू वडा खायला. ती वाजलेत 6:45. सकाळी सकाळी तुम्ही काय खाताय रे तेलकट? तुला खायचंय म्हणून आम्ही कंपनीला आलो. चलो पहिले खाऊया मग बाकीचं बघू. तसं पण कोण जाणार आहे तिकडे. एक बाय का चहा प्यायला तुम्ही? काय फोडला ना रे? बघू बाय. आम्ही आमचं बघू. आमच्याकडे आहे गाईड. गर्दी झालेली आहे बस मध्ये. ट्रॅफिक जाम झालंय बस मध्ये. गणपती बाप्पा. सगळ्यांनी हाय बोला. हाय करा जरा, आवाज करा. पिकनिकला जोर येऊ दे. चलो चालू चालू. नंदा किशोर विराजींची मुलगी. काय करते ती पण सांग मला. घ्या आणि उभं राहून सांगा. उभं राहून. मी अनुष्का. मी चंद्रशेखर करते बोलती. अनुष्का चंद्रशेखर किर्लोस्कर. मी IT इंजिनिअरिंग. काकू चला.
नावं लक्षात राहिली ना एक मी रश्मी राजेश रावळे आणि हळू पकड मी लीना मुचिता काही पण लीना विनायक जाधव लीना बरोबर आहे हो ते मी रत्ना नाही मी रेश्मा राजेंद्र निकम हाय मी स्वाती अजिबात आपल्याला कोणाला म्हणजे कोण हे नाही होणार काय म्हणतात सुंदर फॅमिलीमध्ये हे करून आपण व्हायला देऊ नका आणि छान स्वतःला नोकरी करून घेऊ नका जाऊ नका खायला प्यायला आणलं असेल तर सगळ्यांना शेअर आम्हाला माहिती होतं अरे आपली पिशवी गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारताचा फोटो माझा पाठ गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारताचा पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईल येणार सेल्फी साठी लोकांच्या नजरा तुझ्यावरी चला गोपाळ तर बाजारची तयारी सारख्याची टोपली माथ्यावर ठेव विकू जाऊ बाजारी चार फाटा कर्जतला थांबलोय आम्ही वडे भजी काय ना काहीतरी घ्यायचं आहे म्हणून ते खाण्यासाठी थांबलोय आणि एवढं खाऊन एवढी मस्ती करून पूर्ण घशाची वाट लागली मस्त संकेस येतोय आता आम्हाला इकडे टाइमपास नाही करायचं अजिबात कारण त्या पुढे आमची टॉय ट्रेनचा टायमिंग आहे आणि मग त्याच्यामुळे आम्ही आत्ताचा इथे टाइमपास केला तर मग आम्हाला तिकडे पुढे जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि ते नाही करायचं आहे आम्हाला कारण जर ती टॉय ट्रेन मिस झाली आमची तर मग आम्हाला नॉर्मल ई रिक्षानी जावं लागतं किंवा रादर त्याचा काहीतरी टायमिंग आहे पण मग देर इज नो यूज आम्ही एवढं लवकर निघू सो म्हणून आता आम्ही इथे लवकर निघालेलो सगळेजण इथे फोटो काहीतरी करताय अरे चला व्लॉग मध्ये काहीतरी बोला कसा वाटतंय पिकनिकला येऊन काय काय वडे घेऊन चंद्रकांत किर्लोस्कर चंद्रशेखर किर्लोस्कर मिरची
कशी आहे तुम्ही? एकदम मस्त. हे राजूकडे वडेवानी राजूकडे वडेवानीकडे मार तू मार आम्हाला तुझा बाबा आम्हाला मारतो तू चिठी करून मार आम्हाला राजू वडेवानीकडे आहेत नाही रे काय पाव दे हॅलो दशरथ काका. कितवा आहे? पहिलाच आहे आणि गरम आहे म्हणून खात नाहीये. तिचा 5वा 6वा आहे. हा मी बघितलं तिने. ह्यांचा 10वा आहे. पोचलेलो आहोत आम्ही माथेरानच्या पायथ्याशी आणि इथून आम्हाला वॉकिंग जायचं आहे टिल टॉय ट्रेन आणि मग टॉय ट्रेनमधनं आम्ही पुन्हा चढत टॉय ट्रेनने आम्ही ट्रॅव्हल करत मग जाणार आहे पुढे पुन्हा वॉक करायचं आम्हाला. मग आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचणार. रंगावर आले माझे. इथे इतके सारे घोडे म्हणजे तुम्हाला जर वॉक नाही करायचं आहे तर तुम्ही घोड्याने पण ट्रॅव्हल करू शकता आणि ज्यांना वॉक करायचं आहे ते वॉक करू शकता. इकडे ट्रॅव्हल करण्यासाठी घोडे पण आहेत. खूप सारे आहेत बिचारे. त्यांच्या पाठीवरती किती सारं सामान दिलं आहे. इथे ॲक्च्युली पॉल्युशन नको आहे म्हणून इथे गाड्या खालीच पार्क करतात आणि यू हॅव टू ट्रॅव्हल बाय देअर लोकल ॲसेट्स. त्यांची जी ट्रेन आहे ती आणि दुसरं तुम्ही वॉक करत जाऊ शकता किंवा घोड्यांनी जाऊ शकता. चलो लेट्स गो. सामान पण होतं ना त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये सामान आम्ही कुठे लोक हळूहळू चाललो. गाडी आली बघ गाडी आली. हाय बोला सगळ्यांनी. हाय बोला. वेलकम माथेरान. चढण असल्यामुळे आम्हाला वॉकिंग करायला भरपूर जणांना त्रास होतो. आम्ही सगळे चालत तुम्ही बघू शकता. बाकी सगळे इथे चालत थोडंसं स्लाईट. हाय स्लाईट थंड आहे. जास्त नाही थंड. काही लोक चालले आहेत मस्त फटाफट. काही लोक येत आहेत आरामशीर. आम्ही मोठे लोक आहे. आम्ही हळू चाललोय. यंग गेले पुढे. यंग लोक पुढे गेलेत. आम्ही पण यंग आहोत. आम्ही थोडं मीडियम यंग आहोत. त्यांच्या बिचाऱ्यांच्या अंगावर सगळे कांदे सगळं सामान ठेवलंय. गर्दी आहे टुरिस्टची वीकेंड असल्यामुळे. टॉय ट्रेनच्या तिकीटसाठी आम्ही आता धडपडणार आहे कारण गर्दी इतकी आहे. ट्रेनचं तिकीट काढलं आम्ही आणि आम्ही दिस इज द वेट फॉर द ट्रेन. बघूया. गर्दी तर मरणाची दिसते वीकेंड असल्यामुळे. लेट्स होप फॉर द बेस्ट. आम्ही आता चालत चाललोय कारण का रिक्षाला भरपूर लाईन आहे आणि टॉय ट्रेन आता 2 तासांनी आहे. तर त्याचा काही उपयोग नाही. आम्हाला लेट होणार त्याच्यामुळे. म्हणून आम्ही आता चाललोय बाय वॉकिंग. वी आर गोइंग टू वॉक ना. रिक्षा मी जाऊ शकतो पण एवढी काही गरज नाही आहे रिक्षाने जायची.
येस मजा घेत या इट्स जस्ट टू. आणि ट्रेनचं जर काय आमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे कारण की ट्रेन लेट आहे की काय 2 तासांनी. बघ त्याला द्यायची नव्हती गाडी. अरे ते ह्यांना नसतं जमलं. काय असं होतं? एकदम असं आमची आता वाट लागलेली आहे चालून कारण आम्ही पायथ्याशी जिथून आम्ही सुरू केलेलं चालायला आता आम्ही चालतोच आहे. मला वाटतं अर्धा तास किती झाला का? अर्धा तास झाला पाऊण तास झाला बाई चालतोच आहे नुसते. 19 तारीख. आता आम्ही छोटा ब्रेक घेतलाय. अजून पुढे आम्हाला जायचं आहे अजून माथेरान स्टेशन लोकल जे आहे तिकडे ते बोलतात 5 मिनटं पण आम्हाला असं वाटतं 5 मिनटं नाही आहे अजून 10-15 मिनटं तरी असणार आहे. आम्हाला ॲक्च्युली वाटलं नाही की एवढं कठीण असेल ट्रेकिंगच करायला आलो आहे आम्ही असं आम्हाला वाटतंय. आम्हाला नव्हतं वाटलेलं की एवढं दगडी विगडी असेल कारण आधी जेव्हा आम्ही सुरू केलेलं तेव्हा त्यांनी ट्रॅक बनवला होता ॲक्च्युली चालायला. आम्ही म्हटलं की ठीक आहे चला जाऊया करून पण आता संपत नाही तो ट्रॅक पण आम्हाला वैताग आला आहे. आणि आता आम्ही विचार केला की हाफ द वे कुठून तरी आम्ही घोडा करू शकतो आणि जाऊ शकतो मग घोड्यावरून पण आता थोडंसंच अंतर उरलं आहे म्हणून म्हटलं की जाऊ दे. आणि ते आता पैसे पण पूर्ण वेचे घेतील जितकं मला वाटतं ते पैसे पूर्ण वेचे घेऊ शकतात तर त्यापेक्षा हा एक्सपिरियन्स आज आम्ही करू आणि मग उद्या मे बी आम्ही घोड्याने लेट्स सी बघूया आता आम्ही कधी पोचतो आहे कुठे चाललो आहे कुठल्या रिसॉर्टला आहे काहीच माहिती नाही. आम्ही माथेरान स्टेशनला पोचलो आहे आणि आता मार्केटमधनं आम्ही चालत टू आर रिसॉर्ट. हे सगळं मार्केटचाच एरिया. आता एवढं काही दुकान ओपन नाही बिकॉज दुपारची वेळ आहे पण संध्याकाळी जरा जास्त क्राऊडेड असेल आणि गर्दी पण आहे बिकॉज वीकेंडला आलेलो आहे. आम्ही अजून चालतोच आहे आणि मला वाटतं आमचं हॉटेल आलेलं आहे. येस वेस्ट एंड. वाव फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टला वेस्ट एंड. येस क्या जाओ हे आता आम्ही चाललोय जेवायला. सगळे जेवायला बसतायत कारण की आम्हाला खूप भूक लागलेली. मला खूप भूक लागली आहे. मी तर जेवतोय. मी मस्त मुगाचं सूप पिते. वाव मस्त मुगाचं लेमन कॉरिएंडर आहे. हाय हाय. lunch by the pool. What all menu is? Lemon veg. Oh. मी फक्त स्प्रिंग रोल घेतलेला. हा. जेवून झाल्यावरती आम्ही मस्त झोपणार आहोत कारण आम्ही फार लवकर उठलो होतो सकाळी आणि नंतर आम्हाला फिरायला पण जायचं आहे. ते सगळं आपण बघणार आहोत पार्ट 2च्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. आणि पार्ट 2साठी स्टे ट्यून. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.